नमस्कार, मी तृप्ती नाईक. इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. एलिना माथानी साल्ढाना यांचा शपथविधी पुढे ढकलला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची घोषणा. पणजी दूरदर्शन केंद्रावर पूर्वीप्रमाणेच मराठी कार्यक्रमांना स्थान हवे. शिवसैनिकांनी दूरदर्शनवर धडक देऊन केली निदर्शने. गोवा मनोरंजन संस्थेच्या मनोज श्रीवास्तव यांच्या वर्तवणुकीची चौकशी करा. गोव्यातील चित्रपट व्यावसायिकांची मागणी. आणि राज्यात पावसाळीपूर्व कामांना सुरुवात. म्हापशात महसूल मंत्री फ्रान्सिस डिसोजा यांच्या हस्ते 2 किलोमीटर नाल्यांचा पायाभरणी समारंभ संपन्न. पाहूया बातम्या विस्ताराने. एलिना माथानी साल्ढाना यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश लांबणीवर पडलाय. कुठ्ठाळी विधानसभा पोटनिवडणूक संपेपर्यंत आचारसंहिता लागू असल्याने कुणालाही मंत्रिपदी शपथ देऊ नये असा सल्ला निवडणूक आयोगाने दिला असून या सल्ल्याचा मान राखण्यासाठी आपण शपथविधी निवडणुका संपेपर्यंत पुढे ढकलला आहे असं मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितलंय. That election commission has upheld my right on the subject, and they have stated that commission respects the constitutional right of Honorable Chief Minister to constitute his cabinet at any time. The word is important. I will give copy of this. They say that in view of model code, level playing field is to be maintained, keeping in with the spirit of the code. Now, keeping in view of the spirit of the code and high respect I have for election commission, I have decided not to swear in any minister till the election code is over. But that is as a basically it is respect to the election commission for their efforts which they are trying to make, including the current election commission and the chief election commissioner himself. I feel that I should reciprocate by keeping the high values of democratic principle. Therefore, I have decided not to swear in any minister until the results are out or the code is over. I had consulted Elena also yesterday, day before yesterday, and she was also of the same opinion that we should not go for the swearing in. Not today. She was of the same opinion on Sunday also. But she had, in respect to the leader, she had kept quiet on the issue. And I had told her I will take decision after election commission gives the proper final verdict, as you call it. So as of now, I have decided not to swearing anyone in. But this is, I am making it very clear, that is not because I am impounded or I am stopped from doing it, but it is out of respect to democracy and respect to election commission. पणजी दूरदर्शन केंद्राने मराठी कार्यक्रम बंद करून फक्त कोकणी बातमीपत्र सुरू ठेवल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी दूरदर्शनवर धडक देऊन आपला विरोध दर्शविला. मराठीवर झालेला अन्याय खपवून घेणार नसल्याचे सांगत त्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेने दिलाय. अधिकाऱ्यांना भेटलो. आम्ही अतिशय शांतपणे फक्त निवेदन देण्यासाठी आम्ही गेलो होतो. पण निवेदन देण्यासाठी मला वाटतं जवळजवळ 1 तास आम्हाला इथं थांबावं लागलं. म्हणजे शिवसेनेचं किंवा आम्ही मराठीसाठी मागणी करण्यासाठी जायचं असेल तर अधिकाऱ्यांना 10 वेळा विचार करावा लागतो की यांना उत्तर काय द्यावं. आणि अधिकारी आम्हाला आत घ्यायला मागे पुढे मग पोलीस अधिकारी आले.
आणि हा सगळा प्रकार चाललेला आहे. आणि त्यांना आम्ही हेच पटवून सांगितलं की ह्या गोमंतकात पोर्तुगीज ज्यावेळी राज्य करत होते त्यावेळीसुद्धा इकडचं जे गॅजेट म्हणजे राजपत्र जे प्रसिद्ध व्हायचं ते पोर्तुगीज आणि मराठी ह्या भाषेमध्ये असायचं. आणि पोर्तुगालला ज्यावेळी एक प्रश्न आला की गोवा ह्या देशाची भाषा कुठची, त्यावेळी लिस्बनमध्ये पार्लमेंटमध्ये सांगितलं गेलं की गोवा ह्या देशाची भाषा मराठी आहे म्हणून. म्हणजे हे सगळं इतिहास आम्ही त्यांच्याकडे ठेवला. आम्ही निवेदनातसुद्धा ते दिलेलं आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं, ते बोले केंद्रातनं निर्णय झाला, आम्हाला काय माहीत नाही आहे, हे नाही. तर त्यांना सांगितलं तुम्ही गोव्यात जर आलात तर आता गोव्याचा अभ्यास करा, गोव्याचा इतिहास जाणून घ्या. गोमंतकात आज जे 10 दैनिक चालत आहेत हे 10 दैनिक सर्व मराठीत चालत आहेत. आणि एका दैनिकाचा खप कमीत कमी 50,000 ते 1,00,000 एवढा खप आहे. म्हणजे एवढ्या खपाचं दैनिक इथं संपतं. म्हणजे लोकांची एवढी भूक आहे भाषेबद्दल, मराठी भाषेबद्दल. त्या फक्त ही दैनिक नव्हे तर इथे चॅनलसुद्धा मराठी चालत आहेत. इन गोवा आमचं एक अभिमानानं सांगू ते एक मराठी चॅनल आहे. मग ते कसं चालतं? जर मराठीसाठी जर असा अन्याय होत असेल तर आम्ही त्यांना सांगितलं आहे, आज आम्ही प्रेमानं तुम्हाला निवेदन द्यायला आलो आहे. आम्ही जे हात जोडतो त्या हाताच्या आमच्या मुठी होऊ शकतात. वेळ आमच्यावरती आणू नका. ती जर वेळ आली तर आम्ही ह्या ठिकाणी काय करायचं ते आम्ही करू. शिवसेनेच्या पद्धतीने योग्य ते धडा शिकू. वाईट दुःखाची गोष्ट आहे, गोमंतकात निवडणुकीपूर्वी मोठं वादळ झालं होतं की भारतीय भाषा सुरक्षा मंच नावाचा एक मंच तयार केला होता. आणि त्या मंचानं भारतीय भाषा म्हणजे कोकणी आणि मराठीला त्याचं रक्षण करण्यासाठी इंग्रजीच्या विरोधात, चांगली गोष्ट आहे. आता हे भारतीय भाषा सुरक्षा मंचवाले कुठे गेले? या ठिकाणी मराठीवर अन्याय होतो आहे असं असतानासुद्धा भारतीय भाषा सुरक्षा मंचाची माणसं, त्यांचे अधिकारी गेले कुठे? मी शशिकला ताईंना, अध्यक्षांना प्रश्न विचारू इच्छितो आहे. जेवढे पदाधिकारी आहे भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि समस्त गोमंतकीयांना सांगू इच्छितो आहे की भारतीय भाषा सुरक्षा मंचवाले फक्त एक नाटक करतायत, फक्त इंग्रजीच्या विरोधातलं, पण प्रत्यक्षात त्यांना स्थानिक भाषेचं काही पडलेलं नाही आणि त्यातल्या त्यात मराठीचं अजिबात पडलेलं नाही. हा माझा स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे. मी जास्त वेळ घेत नाही, एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो आहे. शिवसेनेचं दुसरी आंदोलनाची पद्धत आम्ही वेळीच करणार आहोत. यांनी आम्हाला सांगितलं महिन्याभर आम्हाला द्या, आम्हाला ते केंद्रात सांगितलं पाहिजे. पॉलिसी निर्णय असा आहे, पॉलिसी निर्णय तसा आहे. म्हटलं तुम्ही इन्चार्ज आहात, तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही गोव्याचा अभ्यास केलात का? गोवा राज्याचा अभ्यास करा, गोव्याच्या इतिहासाचा अभ्यास करा. त्यानंतर तुम्हाला कळेल की इथं कुठची भाषा महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही त्यांना जे सांगायचं ते सांगितलं आहे, त्यांना जे प्रेमानं सांगायचं ते सांगितलं आहे आणि आम्ही पुढे काय करू शकतो ते सांगितलं आहे. एवढंच नव्हे तर आम्ही याच्या कॉपी ज्या आमदारांनी मराठी शपथा घेतल्या ते केवळ नाटक होतं असं मी मानेन केव्हा? ज्यावेळी ह्या निवेदनाच्या कॉप्या, ह्या निवेदनाच्या सर्व प्रती आम्ही त्या आमदारांना देणार ज्या आमदारांनी मराठी शपथा घेतल्या. आणि ते आमदार त्यानंतर काय करतायत ते आम्ही बघणार. आणि त्या आमदारांना सुद्धा त्या मतदारसंघात पाऊल ठेवू देणार नाही. जर का त्यांनी पुढच्या हालचाली केल्या नाहीत तर ही एक सरकार आय विल गिव्ह कॉपी. या निवेदनात आम्ही लिहिलं आहे की गोव्यात गोमंतकामध्ये किती दैनिक खप आहे, किती दैनिक मराठीमध्ये चालतात. कोकणीमध्ये फक्त एक सुनाप्रांत चालतोय आणि त्या दैनिक सुनाप्रांतचा खप जास्तीत जास्त 500च आहेत. 500 धरून चला, मी वाढून सांगितलं आहे. आणि हा 500 सर्व सरकारी कार्यालयात जातो आणि त्या दैनिकाचा वापर सरकारी कार्यालयात बसणारी माणसं
खुर्ची फुसण्यासाठी आणि टेबल फुसण्यासाठी करतायत. मग जर 10 दैनिक ज्याचा खप 50,000 ते 1,00,000 आहेत, अशी 10 दैनिक आहेत गोमंतकात, मग या राज्याची भाषा कुठची, या राज्यात मराठीला किती प्राधान्य दिलं पाहिजे याचा अभ्यास तुम्ही करा म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आहे. मी रमेश नाईक म्हणतो म्हणून नव्हे, फादर स्टीफन्सनं गोमंतकात ज्यावेळी आला आणि त्याला धर्मांतर करायचं होतं गोमंतकातल्या समस्त हिंदूंचं, त्यामुळे इथली भाषा कुठची ही जाणून घेण्यासाठी ज्यावेळी फादर स्टीफन्सन आला त्यावेळी त्याला कळलं की या देशाची भाषा ही फक्त मराठी आहे.